आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. काय सांगाल, 2 दिवस उरले, कुठपर्यंत आली तयारी? तयारी तर पूर्ण आहे. वाट बघतोय 15 तारखेची. तयारी तर पूर्ण आहे. सैनिक कधी तयारच असतो. फक्त 15 तारखेची वाट बघतोय. काल एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली. ते म्हणत की बाळासाहेबांचे विचार सोडलेत. मला असं वाटतं एकनाथ शिंदेंचं वक्तव्य तुम्ही नीट ऐकलं की नाही ऐकलं मला नाही माहिती, पण तो एकनाथ शिंदे असं म्हटले की बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं आणि टांगापलटी केला असं बोलले. बाळासाहेबांचं विचाराचं सरकार मी पाडलं असं एकनाथ शिंदे बोलले. जरा मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ते भाषण नीट ऐकावं. उद्धवजीशी काही ते बोलले नाही, बोलले असतील तर बोलले असतील, काही प्रश्न नाही, पण त्यांनी हे जे पोटातलं त्यांच्या ओठात आलं की बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं म्हणून. बरं, एक प्रश्न खेदानं विचारावा वाटतो. काल नितेश राणे यांची सभा झाली. त्या असं म्हणत की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा आहे की नाही असा प्रश्न पडतो. मला वाटतं अशी फालतू प्रश्नाला काय उत्तराला काही अर्थ नाही. नितेश राणे कोण आहे? आपलं बाटूक आपलं एवढंचं ते तो कोणाचा आणि काय आम्हाला काय माहिती आहे. म्हणजे तेव्हा बोलतात की उद्धव ठाकरेंची ब्लड टेस्ट केली पाहिजे. हे तुम्ही मला वाटतं असे फालतू प्रश्न तुम्ही पण नका विचारू. जे काही आता इलेक्शन त्याच्याविषयी बोलू आपण. आज सुद्धा जे आहे ते ओवेसींची रॅली होती, सभा पार पडते. कसं बघता त्याच्याकडे? काय बघा, ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात, आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करतो. ओवेसीच्या पक्षाचा प्रचार करत असतील ते त्यांच्या याच्यात इलेक्शन लढतात. आमचं आणि त्यांचं कुठं आमोरसमोर एक पण सीट नाही, त्याच्यामुळं त्यांचा प्रचार होत असेल. काल जे आहे ते आपण एकसवर एक पोस्ट केली होती. दामू शिंदे यांच्यावर आरोप केले होते. मात्र त्यांचं असं म्हणणं की ते 3.5-4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि एका महिला भगिनींना मारहाण करताना आम्ही सहन करणार नाही आणि तर निवडणुकीला पराभव होतो म्हणून तुम्ही असं करताय. हे पहा, आत्ता बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी माननीय पोलीस आयुक्तांना पाठवलेले. काल जे पोलीस आयुक्त आहे त्यांनी चुकीचं वक्तव्य दिलं. जे इथं संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आहे त्यांनी पोलीस उपायुक्त जे आहेत स्वामी त्यांनी, आणि याच्यात हे माझ्याकडं व्हिडिओज आहे, तारखा आहे. फेब्रुवारी महिन्यातला हा व्हिडिओ आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याला बेदम मारहाण केलेली आहे. त्याचा मी पोलीस पुन्हा सपोर्ट करतात हे पुन्हा प्रूव्ह होतं आहे की एक स्वामी नावाचे DCP आहे, यांनी असं वक्तव्य दिलं की 3.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ कधी तपासला यांनी. मी सांगतो तो फेब्रुवारी 2025चा व्हिडिओ आहे आणि दगड डोक्यात घालताना तो माणूस आता जिवंत नाही. 302 दाखल झाला पाहिजे दामू शिंदे. अतुल सावे त्यांना सपोर्ट करतात. मी त्याचं पेपरचं कटिंग पण पाठवलं माननीय पोलीस आयुक्तांना. तुम्हाला लागलं तर दाखवतो मी. हे पहा, हे जे आहे हे त्या आरोपीचे फोटो आहे आणि ही तारीख याच्यात 28 फेब्रुवारीपासून घाटीतील डॉक्टरांनी केला सांभाळ. हे लोकमतची बातमी माझ्याकडं. म्हणजे त्याच्या 1-2 दिवस आधी ही घटना घडलेली आहे या वर्षाची. पोलीस उपायुक्त कोणत्या आधारावर म्हणतात हा त्या माणसाला मारल्याचा फोटो आहे? मला व्यक्तिगत बोलायचं नाही. दामवांना जो बोलला आया बहिणीची, तर कोणत्या आया बहिणीची? काय यांनीच कोणाच्या आया बहिणीची छेड काढली जरा विचारावं लागेल मला जाऊन. मी काही बोललो नाही. मला काही दामवांना फिमवांना काही घेणं देणं नाही आहे. कारण अतुल सावे एक मिनिस्टर कशा पद्धतीनं अशा गुन्हेगारांना सपोर्ट करतो हे मला सांगायचं. आणि पोलीस पुन्हा एकदा ते प्रूव्ह करताय की आम्ही मिनिस्टरच्या दबावाखाली काम करतो म्हणून. मिनिस्टर म्हणजे कोण? हत्येच्या कानातून आला का? त्याचं ऐकायचं म्हणजे नियम कायदे आहे का नाही? त्याच्यामुळं कोण पोलीस आयुक्त आहे त्यालाही माझा इशारा आहे की अशा पद्धतीनं तुम्ही जर हे केलं तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. MLC झालेली घाटीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्याची MLC आहे. 7 महिने ही व्यक्ती त्या दवाखान्यात ॲडमिट आहे. 7 महिन्यानंतरही चांगली झाली नाही. कुठंतरी स्वयंसेवी संस्थांनी तिला सांभाळून त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. याचा अर्थ या दामू शिंदेवर 302 दाखल झाला पाहिजे. बरं चला 3.5 वर्षापूर्वीचा असेल तर म्हणून दगड घातला 3.5 वर्षापूर्वी, तर तो अलाउड आहे का? अलाउड आहे का तो? त्यांचं असं म्हणणं आहे की झटापट झाली पण तो व्हिडिओ तुम्ही एडिट केलाय, दगड हातात दिलाय. आता ते पोलीस हे करतील पूर्व दगड असं. मला काय करायचं त्याचा व्हिडिओ एडिट करायचा? आणि दामवांना कोण माझा काय स्पर्धक आहे का कॉम्पिटिटर आहे का? माझा काय संबंध त्याच्याशी? त्याच्यावर मी त्याचं एडिट करायला बसू तर मला त्याच्यात एडिट आणि बिडिट कोण रिकामधंदे करेल?
निश्चित बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपले संवाद साधलाय. कॅमेरा पर्सन अमित ताडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.